संचालक आदिनाथजी साळवी सरांच्या आजच्या 53व्या वाढदिवसानिमित्त त्यांनीच लिहिलेल्या दोन पुस्तकांचा आज प्रकाशन सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. पुस्तकाचं नाव आहे महती पंचवक्षी ज्योतिषशास्त्राची तथा नवनीत विधिलिखित. या प्रकाशनाकरता मंचावर उपस्थित असणारे आदरणीय आदिनाथजी साळवी काका, ॲडव्होकेट आडकरजी, मान्य शेवाळे साहेब, आदरणीय पवार साहेब, त्यांचे सर्व कुटुंबीय, उपस्थित बंधूंनी भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने तथा पुणेकरांच्या वतीने काकांना त्यांच्या 53व्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. या पुस्तकाच्या माध्यमातून पिचडलेला, मागासलेला आणि एकूणच अंधकारात असणारा तो प्रत्येक वर्ग या ठिकाणी पुढे यावा. त्यांनी हे शास्त्र म्हणजे कुठलं अंधशास्त्र नसून हजारो वर्षापासून या प्राचीन भारतीय संस्कृतीने आपल्याला एक असं शास्त्र दिलं की ज्याच्यावर आधारित जीवनात येणारे वेगवेगळे अडथळे पार करून सुद्धा जाता येतं. अशा प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न हे आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या ज्योतिषांनी केला आहे. पूर्वी राज ज्योतिषी होते, नंतरच्या काळामध्ये काकांसारखे ज्योतिषी आले आणि त्यांनी राजांच्या नंतरसुद्धा प्रजेची सुद्धा काळजी घेण्याचं कामकाज केलं. त्याच्यामुळं अलीकडच्या काळात साळवी काका हे सगळ्यांसाठी आदर्श आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. मी 1:30 वाजता डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना या ठिकाणी घेऊन आलो होतो. आज त्यांचे वास्तविक 7 कार्यक्रम होते नाशिक रोडला, पण सकाळी त्यांना खूप हट्ट धरला की म्हणलं असं असं आहे. त्यांचा पहिलाच कार्यक्रम 1:30 वाजता होता, पण तरीसुद्धा तो स्किप करून इथं आणला आणि त्यांच्या हस्ते काकांचा वाढदिवसाचा सत्कार केला, शुभेच्छा दिल्या. त्याच्यामुळं अमोल कोल्हे साहेबांनी सुद्धा त्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. पुण्याच्या पंचकृषीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आदिनाथजी साळवी हे प्रसिद्ध नाहीत अशातलं किंवा त्यांना ओळखत नाही असं माणूस सापडणार नाही. ही गोष्ट खरी आहे. ज्यांनी या ठिकाणी निवेदन केले, सूत्रसंचालन केले, त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंत कुठल्याही ज्योतिषाची फ्रंट पेजला खास करून सकाळला जाहीर देण्याची हिंमत झाली नाही. म्हणजे मी कानाला हात लावून सांगतो, म्हणजे कोणी आज त्याच्यामध्ये कोणातरी कमी लेखनाचा हा बिलकुल विचार नाही. पण एक नक्की आहे की आपल्या ज्योतिषावर, आपण सांगितलेल्या वाक्यावर ठाम विश्वास असणारे एकमेव ज्योतिषी पुणेकरांनी पाहिले, त्यांचं नाव आदिनाथजी साळवी, ज्यांनी वेगवेगळ्या लोकांचे अनुभव त्या ठिकाणी मेन्शन केले की होय, कोणाचं तरी लग्न जमत नव्हतं, कोणाच्या तरी व्यवसायात अडथळे होते, कोणाच्या तरी नोकरीमध्ये अडथळे होते, कोणाला तरी शारीरिक व्याधी झाल्या होत्या. अशा प्रकारचं सुद्धा त्यांनी आत्तापर्यंत वर्तवलेलं भविष्य हे तंतोतंत खरं ठरलं आहे. माझ्यासारखा एक कार्यकर्ता जास्त मागे वळून पाहताना या ठिकाणी निश्चित काही गोष्टी कबूल करतो की होय, माझ्या तर कॉलेज जीवनापासून त्यांनी सांगितलं की बाबा अगदी लव्ह मॅरेज होईल का अरेंज मॅरेज होईल हे त्यांनी वर्तवलेलं भविष्य बरोबर ठरलं आहे. मी राजकारणात येईल का व्यवसायात उतरेल ते त्यांनी सांगितलं. मी पुण्याचा नगरसेवक होईल, महापौर होईल हे त्यांनी सांगितलेलं भविष्य अचूक ठरलं. किंबहुना मला आठवतं की 2019च्या निवडणुकीच्या अगोदर मी आलो की बाबा पुणे शहर लोकसभेची निवडणूक कदाचित लढवावी लागेल, इच्छा आहे. त्यावेळेस त्यांनी माझ्यासमोर एक कागद 2 ओळीचं लिहून दिला की पुण्यात, ते म्हणले प्रशांत लवकर वर जायचं आहे का? म्हटलं हा काका लवकर जायचं आहे, वर लोकसभेला वर जायचं आहे लवकर. त्यावेळेस महापौर होऊन झालेलो होतो मी. ते म्हणले तसं नाही, वर लवकर जायचं आहे का? म्हटलं नाही. ते म्हणले, त्यांनी भविष्य लिहून दिलं होतं की पुण्याला 2019ला जे पुणे शहर लोकसभेवर खासदार म्हणून निवडून जातील ते त्यांचं आयुष्य पूर्ण करू शकणार नाही आणि पुण्याला 3 ते 4 वर्षाचाच नाही का लोकसभेचा खासदार मिळेल. आणि तसंच घडलं की बापट साहेबांचे 1.25 वर्ष शिल्लक असताना बापट साहेब हे निधन पावले. ते काकांचं भविष्य हे बापट साहेबांसाठी नव्हतं, पण त्यांना जे दिसत होतं की पुणे शहर लोकसभेला 19ला जो खासदार निवडून येणार आहे तो त्याच्या आयुष्याची आणि 19 लोकसभेची टर्म पुरी करू शकणार नाही, हे भविष्य मला 19ला माहिती होतं. त्याच्यामुळं काका किती ग्रेट आहेत हे सांगायला मला बिलकुल कमीपणा वाटत नाही. मी अजितदादांचा एकदम कट्टर किंवा विश्वासू सहकारी म्हणून मागची 24 वर्ष महाराष्ट्राला आणि पुण्याला परिचित आहे. हे दादा आहे की दादा, निश्चित पवार साहेब हे माझं श्रद्धास्थान असल्यामुळे, पण पुणे शहरामध्ये थोडं जरा दादांच्याकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी सोपवल्यामुळे त्यांच्याबरोबर मी होतो. आणि त्या काळामध्ये साहेबांच्याबद्दलची एक इंसानीसुद्धा माझी एक नगभरसुद्धा श्रद्धा कमी झालेली नव्हती, पण रोजचं रोज डे टू डे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. एक 12 वर्षापूर्वी मी, आई आणि माझा धाकटा भाऊ काकांकडे आलो आणि काकांनी कागदावर काही बाकीचं चालू होतं आमचं, पुढे राजकीय कारकीर्द कशी घडेल अमुक तमुक. आणि काकांनी तोपर्यंत काकांना आणि पुणेकरांनाही माहिती होतं की मी दादांच्याच बरोबर कट्टर आहे, पुढे त्यांच्याच बरोबर माझा प्रवास होईल. त्यांनी एका कागदावर लिहून दिलं की भविष्यात
प्रशांत जगताप आणि अजित पवार यांचे संबंध व्यवस्थित राहणार नाहीत, त्यांचा एकत्रित राजकीय प्रवास राहणार नाही, ते पुण्याच्या एका महिला खासदाराच्या नेतृत्वाखाली कामकाज करतील, म्हणजे सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली. आणि ते भविष्यसुद्धा मी काकांशी 15 मिनिट डिबेट केला. म्हणलं काका हे तुम्ही लिहिलेलं भविष्य 100% खोटं आहे, मी अजितदादा पवारांना सोडू शकत नाही. ते म्हणले प्रशांत हे विधिलिखित आहे, आदिनाथ साळवी ज्यावेळेस लिहून देतो त्यावेळेस त्याच्यामध्ये बिलकुल बदल होत नाही. आणि मागच्या 8 महिन्यापूर्वी ते घडलं. अजितदादांनी जो भाजपबरोबर जायचा निर्णय घेतला त्याच्यामुळं मी साहेबांच्याबरोबर कायम राहिलो. साहेबांवर श्रद्धा होती, प्रेम आहे. आणि वयाच्या 83व्या वर्षामध्ये महाराष्ट्राला देशाला एक मोठा लाभलेला लोकनेता, त्याला सोडून जाण्याचं पाप आपल्या राजकीय कारकिर्दीत लागू नये, त्याच्यामुळे मी ती काळजी घेतली. आणि मग मात्र मी काकांकडे येऊन माफी मागितली की काका 12 वर्षापूर्वी लिहून दिलेलं वाक्य हे आता खरं ठरलं आहे, त्यावेळेस तुमच्याशी मी वाद घातला किंवा डिबेट केलं त्याबद्दल तुमची माफी मागतो. पण आदिनाथजी साळवी हे काळ्या दगडावरची जशी पांढरी रेषा कोणी मिटू शकत नाही, त्यात इतकंच खरेखूर या ठिकाणी विधिलिखित बोलणारे आणि त्याप्रमाणे सत्य नका दाखवणारे एक प्रख्यात ज्योतिषी माझ्या राजकीय जीवनामध्ये मला मिळाले, वैयक्तिक जीवनामध्ये मिळाले. हे माझं मी अहोभाग्य समजतो. त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊन इथून जायची मला परवानगी द्यायची या ठिकाणी विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.